संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगार बार्शी सेंटर येथे सेंटरचे इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला। बार्शी सेंटरवर इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ मजूर बांधकाम कामगारांना व्यवस्थितरित्या त्यांचे व्हेरिफिकेशन करून देतात आणि कामगारांच्या काही अडचणी असल्यास त्यांना समजावून सांगणे अशा पद्धतीने बार्शी सेंटरचा पूर्ण स्टाफ हा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। 20 आणि 23 तारीख आणि शासकीय सुट्टी कलेक्टरांनी डिक्लेअर केल्यामुळे या 2 तारखेचे 25 तारखेस व्हेरिफिकेशन ठेवल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। बांधकाम कामगार आयुक्त यांचे संघटनेच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमात सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यभान करंडे, सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, सोलापूर उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, महिला संघटक शोभा कवाडे, मेघा तटराज या सर्वांनी बांधकाम कामगार आयुक्त साहेब आणि सर्व सेंटरचे आभार मानले। महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव, शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर शोभा तटराज, शोभा कवाडे, फारुख कोरगाव या सर्व संघटनेच्या वतीने आज बार्शी येथील सुविधा केंद्र इंचार्ज आदित्य इंगळे सरांचा आज संघटनेकडून आम्ही सत्कार करण्यात येत आहे। जे आज दीपावली निमित्त शासनाने 22 तारीख व 24 तारखेला सुट्टी जाहीर केली होती शासनाची ते आज शनिवार रोजी त्यांनी पूर्णपणे करून घेत आहेत। तर त्यामध्ये कामगारांना सांगू इच्छितो की जे तुम्ही सुविधा केंद्राची अपॉइंटमेंट तारखासाठी क्लेमसाठी जे येतात त्यामध्ये काही क्लेम भरत असताना जे ऑनलाईन वाले असतात ते त्यांच्या काही चुका राहिलेल्या असतात किंवा व्यवस्थित स्कॅन केलेले नसते किंवा व्यवस्थित तारीख ऍडमिशन डेट वगैरे काही त्यांनी कंप्लीट केलेले नसतात, तर तो तुम्हाला त्रास होतो। तो राग तुम्ही सुविधा केंद्राच्या इंचार्ज करता हे चुकीच आहे। जे आपण भरत असताना जे ऑनलाईन मध्ये जे फॉर्म आपण व्यवस्थित भरत असताना त्यावेळी त्या इंचार्ज त्यांना आपण व्यवस्थितरित्या भरून घ्यावे। जेणेकरून इथं तुम्हाला 2.5-3 महिन्या तारखा आपण तारीख येतात, त्या तारखानंतर तुम्ही निराश होऊन जातात आणि त्याचा राग व्यक्त सुविधा केंद्राच्या कर्मचारी करता ही चुकीची बाब आहे। या संघटनेकडून आम्ही एवढे सांगू इच्छितो की तुम्ही भरत असताना फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करून त्यांचं पूर्ण सापील करून तुम्ही या जेणेकरून तुमची कुठली शिष्यवृत्तीपासून तुम्ही वंचित राहणार नाही किंवा तुम्हाला त्या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही। तर हा कामगारांना एवढंच सांगू इच्छितो म्हणजे जे काही सुविधा केंद्रावर इंचार्ज आहेत ते योग्यरित्या आपल्याला सहकार्य करतात, याच सांगून आपण त्यांनाही सहकार्य करा ही संघटनेच्या वतीने विनंती करतो। माझे भाषण संपतो। जय हिंद। त्याचा आभार मानतो संघटनेचा अध्यक्ष मला जगातून आभार व्यक्त करतो की त्यांना मला एवढं सहकार्य वगैरे केलं। कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू करंडे, आज आम्ही बार्शी सेंटरवरती जे काय 20 आणि 23 तारखेच्या जे काय विषय होते त्या संदर्भात त्यांना थोडा आम्ही इथं आलो, तर आम्हाला इथल्या कामाची पद्धत योग्य वाटली व त्यामुळे आम्ही ते स्टाफ आहे यांचे कामाची पद्धत जर बघितली तर आम्हाला आवडली संघटनेला, म्हणून आम्ही आज तुमची संघटनेच्या वतीने या बार्शी सेंटरच्या पूर्ण स्टाफचा सत्कार करत आहोत। व मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो की बांधकाम कामगारच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे, तर जनआरोग्याचा लाभ घ्यावा। कारण जनआरोग्य तपासणी केल्यानंतर तुम्हाला एका कुटुंबातील 6 व्यक्तीला एकाला 2 लाख रुपयांप्रमाणे दवाखाना फ्रीमध्ये आहे। तर ते प्रकारच्या ऑपरेशनात होते, लिव्हिंगला तेवढेच फायदे आहेत त्याला व त्यांना महिन्याला मेडिसिन गोळ्या औषध फ्रीमध्ये वाटप चालू आहे, तर त्याचा लाभ घ्यावा असं मी इथं आलेल्या सर्व बांधकामांना सांगतो। आम्ही माझ्या वडगाव काठी येथे 75 लोकांचं शिबिर घेऊन तिथे 75 वयस्कर लोक व त्यांचे जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना 75 जणांना आम्ही मेडिकेशनचा वाटप शासनाच्या माध्यमातून फ्रीमध्ये झालाय। एका व्यक्तीला कमीत कमी 800 ते 900 रुपयाच्या
महिन्याच्या गोळ्या मिळतात. तर तुम्ही जे काम करता, ज्याच्याकडे काम करता त्यांना विचारा की बाबा हे फक्त बांधकाम कामगाराचे फायदे काय आहेत. फायदे घ्यासाठी कुणी येणार बांधकाम कामगार. फक्त भांड्याचा काय एवढा मोठा विषय नाही, पण त्याच्या पलीकडे अजून काय तुम्हाला सरकारने ह्या योजनेतून भरपूर फायदे दिलेले आहेत. ते तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला त्याला लाभ घेता येईल. तर तुम्ही ज्याच्याकडे ते काम करताय मला त्याला पहिला माहिती विचारा की बाबा हे कशा पद्धतीचं बांधकाम कार्ड आहे आणि ह्याच्यात काय लाभ आहे. त्या लाभाचा फायदा पूर्ण बांधकाम कामगारांनी व सर्व लोकांनी द्यावा हीच मी सर्व बांधकाम कामगारांना विनंती करतो. व आज आम्ही वार्षिक सेंटरला येऊन जे आम्हाला इथे इन्चार्जनी जे काय आम्हाला सहकार्य केलं व आमचा वाण सुद्धा त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय जय महाराज.